आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे हेवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतने विठोबाचे तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुगटे जळाळी कारुण सिंधू भवदुःखारी तुझविन शंभो मज कोण तारी महायोग पीठे तटे विमरत्यम वरम पुंडलिकाय दातो मुनी समाधि स्कंदम महानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया 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 दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे करे सारू त्यांच्या कृपादाने कथे सारू त्यांच्या कृपादाने कथे सारू त्यांच्या कृपादाने कथे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा
सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा असं वाटतंय भजनच करीत राहावं नाही का हो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था सार्वजनिक गीता जयंती दत्त जयंती अखंड हरिनाम सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा या सोहळ्यानिमित्त अखंड ज्ञानयज्ञ हा ज्ञानयज्ञ सोहळा चाललेला आहे आणि या सोहळ्यामध्ये माझ्याकडं 5व्या दिवसाची सेवा सद्गुरूंच्या कृपेने आली हे मी माझं परम भाग्य समजतो विठ्ठल विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे हेवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही जगामध्ये गुरु किती बाबा जगामध्ये गुरु किती जगामध्ये 3 गुरु वा बाबांसाठी जरा टाळी वाजवा बरं नुसतं येत असून फायदा नाही पाठ असून फायदा नाही ते स्मरण झालं पाहिजे आठवलं पाहिजे ही पांडुरंगाची सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय ते आठवत नाही जगामध्ये 3 गुरु पहिले गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण दुसरे गुरु आद्य गुरु शंकराचार्य
आणि तिसरे गुरु जगद्गुरू तुकाराम महाराज. मला जर विचारलं की अर्जुन महाराज तुकाराम महाराज म्हणजे कोण, मी सांगेन की भगवान पांडुरंग परमात्म्यानं भूय वैकुंठातून वरून खालती बघावं आणि खाली बघत असताना भगवंताच्या ज्या मुकुटाचा एक मोती आहे तो जमिनीवर पडला आणि तो मोती म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज नाही का. विठ्ठल विठ्ठल अशा या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि सर्वांच्या पाठातील. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हितासाठी जो जागा आहे त्याला अजिबात धन्यवाद नाही. आपल्या हितासाठी जागा आहे त्याला अजिबात धन्यवाद दिलाय का. धन्य माता पिता तयाची या. त्याच्या माता पित्याला धन्यवाद दिलाय. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जर बीज शुद्ध असेल तर फळे रसाळ येणार आहेत नाही का. आंब्याची कोय लावले मग कुठं फणस आला असं बघितलं का नाही. ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. माझी भाषा समजते ना. जवळजवळ सातारमधले 80% दिसते बाबा सातारकर नाही का. जरा थोडी आपण कडक माणसं असतोय पण आतून नारळासारखे असतो बरं का. असा आवाजच आहे काय करावं तरी असो. आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या हितासाठी जो जागा आहे त्याला महाराजांनी अजिबात धन्यवाद दिलेला नाही. त्याच्या माता पित्याला धन्यवाद दिला आहे. हो. पुढे दुसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे हेवा. ज्या घरामध्ये कुळामध्ये कन्या पुत्र सात्विक विचाराचे होतील चांगल्या विचाराचे होतील त्या घराचा त्या कुळाचा देवाला सुद्धा हेवा वाटतो. तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणताय ते आम्हाला पटतंय सर्व पण आम्ही काय केलं ना कीर्तनाला आणलं ना तरी येत नाही. इथं आलं की लगेच झोपतंय. मी म्हणतो इथं आणा झोपलं तरी चालल हो पण इथं आलं पाहिजे. आज झोपलेलं उद्या काय वाचतंय म्हणून तरी उठल. असं तुकाराम महाराजांना विचारलं महाराज अहो काय करायचं येत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोपाचे. अहो त्याला ऐकायला आणा कीर्तनाला आणा कथेला आणा श्रवण करायला लावा त्याला. कारण 9 विधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला पहिलं स्थान आहे. श्रवणम अर्चनम वंदनम पादसेवनम अशा प्रकारे 9 भक्ती सांगितल्या आपल्या शास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये श्रवण भक्तीला पहिलं स्थान आहे. बोलणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला फार महत्त्व आहे. पण ते म्हणले अहो इथं ऐकतच नाही येतच नाही करावं काय. गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणजे ना ऐकायला येत ना नाही श्रवण करीत ना ठीक आहे त्याच्याकडून चिंतन करून घ्या. ताईची बाई सोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र आहे. कुठं पण बसून घ्या असं सांगितलंय का हो. अमुक ठिकाणी भगवंताचं भजन करू नका नामस्मरण करू नका असं कुठं सांगितलं का नाही. उघडा मंत्र आहे. पण या कलियुगामध्ये सर्वात मोठं तर मोक्षाचं स्थान सांगितलं असेल मोक्षाचा जर मार्ग सांगितला असेल तर साधू संतांनी नामस्मरण हाच मोक्षाचा मार्ग सांगितलेला आहे. तुकाराम महाराज म्हणले त्यांच्याकडून चिंतन करून घ्या भगवंताचं भजन करून घ्या. पण तुकाराम महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही 3 चरणामध्ये आम्हाला जे सांगितलं ते पटलं पण याच्यापासून तुमचा फायदा काय. त्यावेळा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज गडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशा कन्या पुत्रांची जर मला सेवा घडली तर माझ्या दैवाला पार नाही. आता पार शब्द जरा प्राकृत मराठीमधला असला तरी जरा ग्रामीण वाटतो. पार म्हणले की आपल्या डोक्यात एकच लोखंडाची पार. आपण गावाला घेतो ना ते कुपट बिपट बरोबर ना. आमच्या मामी समोर आहे तर मग कुपट मला आठवली मातनेवाडीतली. असो विठ्ठल विठ्ठल. पार म्हणजे रोवायची पार नाही अंत नाही. एखाद्या जर पाण्याच्या टाकीचं आपण उदाहरण बघितलं किती लिटर टाकी आहे जय महाराज 10,000 लिटर 20,000 ठराविक कळते आपल्याला. नदीची एखादी आपण खोली मोजायला गेलो मानगा माहिती आहे ना. मानगा कुठं मानगा वेळू म्हणतात त्याला कुठं बांबू म्हणतात. आता आपल्या कुठली सगळी माणसं मानगा टाकला नदीमध्ये मोजला त्याचं माप घेतलं तर खोली कळू शकते. पण समुद्राची खोली कळू शकते का नाही कळणार. असा तरी माझ्या दैवा पार नाही अंत नाही. हा झाला सरळ सरळ 4 चरणाचा अर्थ झाला आपलं कीर्तन नाही का.
विठ्ठल विठ्ठल जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू ते श्री गुरुचरण नमस्कारुणी आता आयसियाचा पदर धरा आयसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा ऐसे पद राचे धनी ऐसे पद राचे धनी साधू संत ऋषी मुनी ऐसियाचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी म्हटले मध्येच काय अभंग गायला लागला विचार वाटतो जाणकार श्रोतावर काय की मध्येच का आपल्या एखाद्या पोराला सांगितलं ना बाळा एखादं गाणं म्हणतोस का पोरग म्हणतो की लगेच ते म्हणतं मम्मी माझी कुणाची मम्मी माझी कुणाची मम्मी माझ्या पप्पाची मम्मी माझ्या पप्पाची आणि पप्पा कोणाचं मम्मीचं आणि मग पोरं कोणाची आई बाप्पाची ही गाणी म्हणतात अशी गाणी म्हणल्यापेक्षा असं निरोबरानंतर वारकरी संप्रदाय संत मानत नाही बरोबर वारकरी संप्रदाय निरोबरानंतर संत मानत नाही पण उगाच इकड तिकडची गाणी म्हणण्यापेक्षा आमच्या सातारचे वसंतगडचे जनार्दन महाराज आहेत हा पण कुठं महाराज ऐकला का तुम्ही महाराज तुम्ही कोणी ऐकला का आपण ऐकला आमचा कारण चांगले श्रोते आहेत आपण आमचे कीर्तन म्हणलं का नाही पकवाज वाजला की आम्ही तिकडच असतोय हो वसंतगडचे जनार्दन महाराज आहेत बाळकृष्ण महाराजांचे वडील त्यांच्या गाथ्यामध्ये अभंग लिहिलेला आहे आणि माझ्या कानावर पडला आणि मी बोलून दाखवलो पण असे मम्मी पप्पा वगैरे गाणं बोलण्यापेक्षा असे अभंग म्हटलं तर कसं होईल वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे हा दाम करी काम वेड्या दाम करी काम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम रे पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव अरे पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे हा काम करी काम दाम करी दाम करी काम वेड्या दाम करी कसं वाटलं बरं वाटलं ना हो आपला आनंद भेटला पाहिजे की खरा परमार्थी कुणाला म्हणावं फार मोठा प्रश्न आहे कारण मोठ्यांची वाक्य अगदी मनावर तसं मोठा परिणाम करून जातात बाबा महाराजांच्या अंत्यविधीला आम्ही भेटलो होतो महाराजांनी मी 2 दिवस मी तिकडे होतो असो त्या विषयाकडे जात नाही माझ्या विषयाकडे जायचं आहे मला त्यांना विचारलं खरा परमार्थी कोणाला म्हणावं आपण म्हणे ज्ञानेश्वरी वाचतो गाथा वाचतो सगळं करतो त्याला परमार्थिक म्हणावं महाराज म्हणले साप चुकीचं आहे महाराज म्हणले साप चुकीचं आहे कसलं मोठं विधान आहे बघा ना महाराज म्हटले खरा परमार्थी त्याला म्हणायचं नाही जो स्वतः मंदिरात येतो आणि पाया पडताना म्हणतो हे पांडुरंगा हे भगवंता मी याला आणलाय बाबा इथपर्यंत पण याच्या गळ्यात कशी भगवंताची पांडुरंगाची माळ येईल तुळशीची आणि कसा पंढरीचा वार करविल ह्याला खरा परमार्थिक म्हणावं विठ्ठल विठ्ठल तसं एका गावामध्ये एक राजा होता या राजाच्या दरबारामध्ये एक कलाकार आला आणि तो कलाकार राजाला म्हटला राजासाहेब मला एक कला अवगत आहे जशी आमची गौरी गाते ना तसा म्हटलं मी सादर करून दाखवू दरबारात ते म्हटलं ठीक आहे राजा म्हटलं दाखवा दरबारात त्या कलाकारानं बकरीचा हुबेहुबे आवाज करून दाखवला त्या राजानं आपल्या हातातलं कडं काढलं आणि त्या कलाकाराला दिलं पण 4 दिवसानंतर पुन्हा एक गावातला कलाकार आला ते म्हटला राजासाहेब त्या कलाकारानं जसा आवाज काढून दाखवला ना असा मी पण काढून दाखवू शकतो राजा म्हणलं ठीक आहे काढून दाखव आता ह्याने आवाज काढला पण लोक समाज लोक काय म्हणते तसं नाही कालसारखा नाही आला राजांना त्या कलाकाराने विनंती केली गावातल्या की मला अनेक संधी द्यावं प्लीज प्लीज राजा म्हणला ठीक आहे
त्यानं दुसऱ्या वेळा आवाज काढला बकरीचा, तरी लोक म्हणली समाज तसा नाही होता, तो होता ना तसा नव्हता. कलाकार बिचारा नाराज झाला आणि कलाकार दरबारातनं बाहेर काढलं. कलाकार परत गेला, पण तो कलाकार राजाच्या दरबारामध्ये तिसऱ्यांदा आला आणि राजाला पुन्हा विनंती केली, राजासाहेब मला अनेकदा संधी द्या ना. राजा म्हणला बाद झालं, तुझं दोनदा बघितलंय आम्ही, आता नकोच. नाही म्हणला प्लीज द्या हो. राजानं कलाकाराची विनंती मान्य केली, पण कलाकार हुशार, कलाकार बरं का, मी कलाकार शब्दावर जोर देतोय बाबा. हो, गेलाच आलाच घेऊन जाईनच, जर लक्ष दिलं तर कळणार आहे. कलाकार हुशार. तो कलाकारानं काय केलं माहिती आहे का, त्यानं एक छोटंसं मेंढीचं पिलू काकतनं आणलं आणि वरून रग पांघरून आला. रग समजतो ना, रजई, आपल्या गावच्या भाषेत वाकळ, पांघरून दरबारात आला. दरबार भरला. राजा म्हणला ठीक आहे, आता तुला शेवटचा संधी आहे बरं का. आणि त्या कलाकारानं ठरल्याप्रमाणे बकरीला दाबली, बकरी ओरडली. तरी पण माणसं म्हणली छे तसा नाही आला. कलाकार म्हणला अरे बावळ्यानो, आता मी आवाज काढलाच नाही, ती बकरी आणल्यास होता तरी पटत नाही. मला सांगायचंय काय की आपली माणसं मोठी करा. आपली माणसं जर मोठी झाली ना, कधी फॉर्च्युनरमध्ये फिरताना दिसली ना, तर म्हणतील बाबा आमचे महाराज आहेत, अरे कीर्तनात गायला होते, या या नाशिकला कधी आम्ही आलो आणि तुम्ही फॉर्च्युनर यातला म्हणशील ना, अरे ते अर्जुन महाराज मुंबईला, हो हो, आम्हाला घ्यायची अपेक्षा नाही हो, तुम्ही थांबवून काच खाली केली ना. मला सांगायचं तात्पर्य आहे, ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी आली. कुठली ओवी आली? 8 अध्याय संपले. माऊलींना असं वाटलं श्रोतावर्गांच्या चेहऱ्यावरनं की अजून श्रोतावर्गाला काही कळलं नाही बरं का, म्हणून माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी टाकली घेतलेले. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. आता राहून राहून एखाद्याला प्रश्न असा पडणार की आत्ता इथं काय सांगित होता, आत्ता काय सांगतोय, ह्याचं कारणच ते. जर कीर्तन तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तरच कळणार आहे. तरी अवधान एक वेळ तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं ना तर समजणार आहे, नाहीतर समजणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटलं जातं. असं का? कारण विठ्ठल पंतांनी ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आहेत, त्यांनी पंढरपूरची वारी केले माऊलींच्या अगोदर. तरी वारकरी संप्रदायाचा पाया, वारकरी संप्रदायाचा माऊलींना का म्हटलं जातं, फार मोठा प्रश्न आहे. मग ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया, उभा ले देवालया, रिले देवालया, उभा रिले देवालया. ज्ञानदेव रचिला पाया, उभारेले देवालया. मग तुका झालासे कळस. मग माऊलीला वारकरी संप्रदायाचा पाया म्हटलं जातं आणि तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. मग तुकाराम महाराजांच्या नंतर कोण संत झाले नाही का हो? निळोबार आहे नंतर आहेत, बहिणाबाई नंतर आहेत. मग तुकाराम महाराजांनाच कळस का म्हटलं जातं आणि माऊलींनाच वारकरी संप्रदायाचा पाया का म्हटलं जातं, फार मोठा प्रश्न आहे. पण त्यावेळेचा आपला समाज 450 वर्ष परकीयांच्या झोकाडगडीमध्ये जुगाडला होता, अन्याय अत्याचार सहन करत होता आपला समाज. आणि माऊलींच्या पुढे त्यावेळेचे संत आहेत गोरोबा काका, त्यावेळेचे संत आहेत नामदेव महाराज, त्याच वेळेचे संत आहेत. अनेक संतांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की आपला समाज भरकटलाय का असा. आपला समाज भरकटला होता, कोणाला आपल्या जातीचा अहंकार होता, कोणाला आपल्या पदाचा अहंकार होता आणि परकीयाच्या गुलामगिरीमध्ये आपला समाज जोखाडला होता. आपला समाज शूर होता, धाडसी होता, पण आपला समाज स्वतः काही करायला तयार नव्हता. बरं, आपल्या समाजामध्ये विसंगती निर्माण झाली होती आणि हा समाज परकीयांच्याकडे गुलामगिरी करत होता. माऊलींना वाटलं असं का घडलं, तत्कालीन संत आहेत ह्या संतांना वाटलं असं का घडलं. त्याच वेळा माऊलींनी तळागाळातल्या समाजाला एकत्र केलं आणि माऊलींनी हाक दिली, लहान या थोर या, या रे लहान थोर, या ती भलती नारी, या ती भलती या रे लहान थोर,
करती नारी नर करावा विचार जलगतीचा गोलाबी. लहान या थोर या सर्व तळागाळातल्या समाजाला एकत्र केलं. नामदेव महाराजांनी तर 32 वर्ष भारतभर भ्रमण केलं आणि 32 वर्ष पंजाबमध्ये जाऊन वास्तव्य केलेलं आहे. लिखित उदाहरण आहे. 32 वर्ष. एकदा खालसा विद्यालयामध्ये मी व्याख्यानासाठी मला बोललो होतो. खालसा विद्यालयामध्ये तिथं बघितलं तर नामदेव महाराज कुठले? नामदेव महाराज कुठले? महाराष्ट्रातले. तरी पण ते खालसा विद्यालय पंजाबचं त्यांचं विद्यालय, त्यांच्या विद्यालयामध्ये नामदेव महाराजांचा भला मोठा फोटो लावलेला आहे. मला अभिमान वाटला. आणि संतांचा, आपल्या वडिलांचा जसा आपला अभिमान संतांचा वाटलाच पाहिजे की खालसा विद्यालयामध्ये नामदेव महाराजांचा एवढा मोठा फोटो लावला आहे. ही ती लोक एवढी त्यांना मानतात. नामदेव महाराजांनी भारतभर भ्रमण केलं आणि भ्रमण करता करता 32 वर्ष नामदेव महाराजांनी वास्तव्य केलं. कुठं केलं? कोण तरी म्हटलं पंजाबला, पण कोण म्हटलं काय कळलं नाही. बाबा म्हणले ना, वा, जरा बाबासाठी टाळे वाजवा बरं. नामदेव महाराजांनी भ्रमण करता करता 32 वर्ष पंजाबला वास्तव्य केलेलं आहे. गुरु ग्रंथ साहेबांमध्ये साहेब जो ग्रंथ आहे शिखांचा, त्या ग्रंथ साहेब अभंगामध्ये गाथ्यामध्ये ग्रंथ साहेबामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत. नामदेव महाराज 32 वर्ष पंजाबला जाऊन का राहिले? एखादा विद्वान उठायचं आणि म्हणतात आपला महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात लोकांना ज्ञान सांगायचे टाकून तिकडं कुठं? तुम्ही आता विचार करा. जर एखादा दरोडेखोर दरोडा टाकायचा, दरोडा समजतो ना, दरोडा चोरी करायची आहे तर झोपडीवर एखादा टाकेल का हो? सरळ सरळ प्रश्न आहे. टाकेल का झोपडीवर? नाही टाकणार. तो दरोडा टाकणार मोठ्या घरावरती. चांगला RCC बंगला, सागवानाची दारं बिरं अमुक तमुक येते, सोनं बिनं घालून आलेलं बाहेर बघितलं की मग टाकणार दरोडा. असं हे पंजाब हे राष्ट्र आहे, सर्वात श्रीमंत राष्ट्र आहे. पंजाब आपल्या 2 जिल्हे एवढं आहे बरं का, 2 जिल्हे एवढं, पण सर्वात जास्त श्रीमंत राष्ट्र पंजाब आहे. का? कारण पंजाबचं सिंचन क्षेत्र 98% महाराज. किती? 98%. आणि आपलं किती आहे? हाय कोणाला माहीत? सिंचन क्षेत्र आपलं किती आहे जय महाराज? 18%. ओनली फॉर 18. आता 18 कुठं गौरी, बरोबर ना? 18 कुठं आणि 98 कुठं? फरक आहे का नाही? तिथल्या लोकांनी क्रांती केली, हरित क्रांती झाली, तिथली लोक श्रीमंत झाली. म्हणजे परकीय आक्रमण व्हायचं ना, परकीय गुलामगिरीचं जे आक्रमण व्हायचं, लोकांवर अन्याय व्हायचा, तो तिकडं व्हायचा अगोदर पंजाबला. त्या लोकांच्या मध्ये नामदेव महाराजांनी 32 वर्ष राहून प्रेरणा निर्माण केली, जागृती निर्माण केली. आता तुम्ही बघितलं ना कुठली लढाई वगैरे व्हिडिओ वगैरे बघितलं तर पंजाबचे पगडीवर लोक दिसतात. ती लोक म्हणतात आमच्यामध्ये नामदेव महाराजांनी एक प्रेरणा निर्माण केली. म्हणून नामदेव महाराज तिकडं त्या नामदेव महाराजांना ती लोक फार मानतात. असं भ्रमण करत करत ह्या साधू संतांनी लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केली. आणि मग जागृती निर्माण करून आपण बघितलं की पंढरपूरच्या वारीमध्ये आपण चालतो तेव्हा चालणाऱ्या माणसाला असं कोण म्हणतं का हो तुझी जात कुठले, तुझी जात कुठले? फार तर विचारतं एखादं, माऊली तुमचं गाव कुठलं? पंढरपूरच्या वारीमध्ये आपण बघतो का ह्याची जात कुठली? जर वारकरी संप्रदायानं सर्वात अगोदर समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. स्वातंत्र्य, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, समता, इथं प्रत्येकाला समानता आहे. बघा ना वारकरी संप्रदायानं किती मोठी जागृती निर्माण केल्या. आपल्या पोरानं, तुमच्या मुलानं काल माळ घातली, आपण म्हणतो ये बाबा पंढरपूरचा वारकरी झाला, माळ लगेच पाया पडतो आपण. पंढरपूरच्या पंढरीच्या लोकांना आहे अभिमान. पंढरीच्या लोका नाही अभिमान, 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 पंढरीच्या
तसं आपलं एखादं मूल जरी माळ घालून आलं, पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जण एकमेका. हो असं म्हणतात का दिंडीमध्ये, हे चल बाजूला म्हणते का असं बाबा कोण? किती प्रेमळ काम आहे हो. हा म्हणून आपला देव कमरेवर उभा आहे, लोकांना सांगतो बाबा संसारात दुःख एवढंच आहे, घाबरायचं नाही. पैसे देतो का हो? नाही देत. आपला देव समाधान देतो लोकांना. बघितलं ना, एकच ह्याच असते वार करायची, बाबा पांडुरंगा दर्शन करू तुझं. नाहीच घडलं तर कळस बघितलं तर समाधान. काय बाबूराव महाराज आपण गेलो तसं, हो समाधान. स्वयंभू आमुचा विठेवरी उभा, स्वयंभू आमुचा विठेवरी उभा, स्वयंभू आमुचा विठेवरी उभा. हो चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंगा. स्वयंभू आमुचा विठेवरी उभा, स्वयंभू आमुचा विठेवरी उभा. हो चैतन्याचा गाभा पांडुरंगा, चैतन्याचा गाभा पांडुरंगा. असा आपला देव स्वयंभू आहे विठेवरती. असं त्यावेळेच्या संतांनी ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, नामदेव महाराज, संतांनी सर्व लोकांना एकत्र केलं ना, आपला समाज अन्यायाविरुद्ध उभा राहण्यासाठी उभा केला. पण त्या दरम्यान ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. त्या दरम्यान 16व्या शतकामध्ये एक महानभर संत जन्माला आले आणि त्या संतांनी जे स्वराज्यासाठी लागणारी मांदियाळी होती, 450 वर्ष आपला समाज गुलामगिरीमध्ये जोखाडला होता. ती मांदियाळी गोळा करण्यासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या संतांना आपलं गुरु म्हटलं, ते जगद्गुरु तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं. अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. विठ्ठल आता नक्की प्रश्न असा पडला असेल कोणाला तरी की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र तर आम्ही भरपूर ऐकलंय, मग बोलोबांच्या घरी 8 पिढ्या देव आले कसे वगैरे वगैरे, त्यांची धर्मपत्नी कोण, त्यांचे चिरंजीव कोण, नंतर काय इतिहास, मध्ये तुकाराम महाराज पंढरपूरला गेले कसे, कणकाईनं मनातल्या मनात कणकाई मातेनं काय मागितलं वगैरे सगळा इतिहास माहिती. पण मी याच्यातलं काही सांगणार नाही. आपलं कीर्तन कोणासाठी आहे? आपलं कीर्तन कोणासाठी आहे? तरणा भाग्यवंत नटे कीर्तन. म्हणजे म्हाताऱ्या माणसाने ऐकून असं मला म्हणायचं आहे का? नाही, कारण तुम्ही लोक जाणकार आहे. 18 पुराण, 18 उपपुराण, 6 शास्त्र, 4 वेद सगळं तुम्ही बघितलेलं आहे. पण मला वाटतं तरुण कीर्तनात उभा राहिला पाहिजे, त्यांना कीर्तनाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे, मग तो माळा घालतोय बरोबर. 18 पुराण वस्तू ज्ञानदीप लावू जगी. तुकाराम महाराजांचे 4 गुण आहेत. तुकाराम महाराज उच्च विचारवंत, वेदशास्त्र पंडित, व्यवहार चतुर आणि समाज सुधारक तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता पहिलाच गुण सांगितलाय उच्च विचारवंत, बरोबर आहे. मग आता विचारवंत कोणाला म्हणावं? ज्यांच्या विचाराला अनेक इतर विचारवंतांनी वंदन केलंय त्याला विचारवंत म्हणावं.
बरोबर आहे का चुकीचं आहे? तुकाराम महाराजांच्या साहित्याला संतांनी वंदन केले, तुकाराम महाराजांच्या साहित्याला महात्म्यांनी वंदन केले, तुकाराम महाराजांच्या साहित्याला विद्वानांनी वंदन केले, तुकाराम महाराजांच्या साहित्याला परदेशी जगामधून, जगाच्या पाठीवर सर्व देश आहेत त्या देशामधून वंदन केले. तुकाराम महाराजांच्या साहित्याला परदेशी विचारवंतांनी वंदन केले. तुम्ही म्हणाल पहिलाच तुम्ही परदेशी विचारवंत का उचलला मांडला? कारण आपल्याला जास्त आकर्षण कुठलं आहे? परदेशीचं आहे. समजा आपला एखादा मुलगा जर पुण्याला शिकायला गेला आहे मुंबईतनं किंवा गावावरनं मुंबईला आला आहे, आईबाप सांगतो का माझा मुलगा मुंबईला गेला आहे? 3.5 तासामध्ये मुंबई, विमानानं अर्ध्या 1 तासात मला वाटते पोचतंय, त्यानं महत्त्व राहत नाही. पण एखादा मुलगा जर अमेरिकेला शिकायला गेला तर आईबाप काय गप राहत नाही. आमचा मुलगा कुठं शिकायला आहे? अमेरिकेला. आई लगेच बाप जरा गप बसतो, पण आई आमचा मुलगा कुठं शिकायला आहे? अमेरिकेला. आमचा मुलगा अमेरिकेला शिकायला आहे सांगतो का नाही? ह्या तुकाराम महाराजांच्या साहित्याला परदेशी विचारवंतांनी वंदन केले. मी पहिलाच विचारवंत सांगतोय परदेशी, अजून याच्या पुढे 3 आहेत आपले. महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय परदेशी विचारवंतांना तुकाराम महाराजांच्या साहित्याला वंदन केलेला पुरावा काय? ते परदेशी विचारवंत लॉर्ड अलेक्झांडर, आपल्या मुंबई विद्यापीठाचे 2रे कुलगुरू. तुम्ही मरीन लाईनला कधी गेला ना, त्यांच्या नावाचा रस्ता आहे बघा एक, लॉर्ड अलेक्झांडर. ह्या लॉर्ड अलेक्झांडरनं तुकाराम महाराजांच्या साहित्याला वंदन केलंय आणि प्रणाम केलेला पुरावा काय? कारण वारकरी संप्रदाय सांगतो एक तर बाग दाखव नाहीतर श्राद्ध घाल. धन्य तुकोबाच वर्त, धन्य तुकोबाच वर्त, धन्य तुकोबाच वर्त, धन्य तुकोबाच वर्त. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. ओ धन्य तुकोबाच वर्त, ओ धन्य तुकोबाच ह्या मुंबई विद्यापीठाचे 2रे कुलगुरू आहेत लॉर्ड अलेक्झांडर. ह्या लॉर्ड अलेक्झांडरनी इंग्रज असं झाले का हो? 150 किती वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आपल्या देशावरती? 150 वर्ष. असं झालं का काल परवा इंग्रज पिशवी घेऊन आले आणि लगेच भारतावर राज्य केलं? असं झालं का? इंग्रज अगोदर आपल्या देशामध्ये आले, त्यांनी इथली संत साहित्य, त्यांनी इथल्या भाषे सर्वचा अभ्यास केला आणि संत साहित्याचा अभ्यास करत असताना तुकाराम महाराजांचा गाथा त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या हातामध्ये पडला त्यावेळेला, आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या मराठी सहकार्य करून हा तुकाराम महाराजांचा गाथा समजून घेतला. काय घेतला? गाथा समजून घेतला. आणि गाथा समजून घेत असताना एक एक अभंग बघत असताना, ऐकत असताना, श्रवण करत असताना ह्या तुकाराम महाराजांचा एक अभंग त्याच्या मनावरती प्रभाव करून गेला की साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं. आता एखादा म्हणेल कोणाला संत म्हणावं? एखाद्यानं भगवे कपडे घातलेला संत म्हणावं का? नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. मग एखाद्यानं पांढरे कपडे आमसारे घातलेत, टिळा बिळा लावलाय, माळा घातल्यात, टिळे टोपी माळा, वागवी गबाळ देवाचे आपल्या पोटासाठी म्हणता येत ना त्याला संत? पांढरे कपडेवालेला म्हणता येते का? ह्या लॉर्ड अलेक्झांडरच्या गाथ्याचा अभ्यास करत असताना, मराठी सहकार्यांकडून समजून घेत असताना एक अभंग डोक्यात मध्ये आला. काय अभंग आला? की ह्या अभंग त्या लॉर्ड अलेक्झांडरच्या मनावरती एवढा प्रभाव करून गेला, एवढा प्रभाव करून गेला की त्याला वाटलं यांनाच संत म्हणावं. मग त्यानं हे सगळे अभंग गाथा बघत असताना त्याच्या एक अभंग मनावर परिणाम करून गेला. कुठला अभंग परिणाम करून गेला? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपण. हा, जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथे
साधू देव तेथेची जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपले देव तेथेची जाणावा तोच साधू ओळखावा. जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतोय ना त्याला साधू म्हणावं. ह्या लॉर्ड अलेक्झांडरच्या मनावरती एवढा तो अभंग एवढा तो गाथा परिणाम करून गेला की मग त्या लॉर्ड अलेक्झांडरनं 1917 साली आपली राणी त्यावेळेची एलिझाबेथ या एलिझाबेथ राणीला सांगून तुकाराम महाराजांचा गाथा सरकारी खर्चानं उपलब्ध करून दिला. म्हणला पुरावा काय? आज पण मरीन लाईनला गेलं तर त्यावेळेची ती प्रेस आहे ती त्या प्रेसमध्येच तुकाराम महाराजांचा गाथा अर्ध्या किमतीनं महाराज विकत भेटतो. पण आपण जात नाही घेत नाही पण आहे. म्हणून मी सांगितलं की तुकाराम महाराजांच्या साहित्याला परकेने सुद्धा वंदन केले. महाराज तुम्ही म्हणा तुकाराम महाराजांच्या साहित्याला महात्म्याने वंदन केलंय. म्हटला कसं केलंय? 1930 साली महात्मा गांधींना अटक झाली. महात्मा गांधींनी तत्कालच्या राज्यकर्त्यांनी उठाव केला, चले जाओ छोडो भारत छोडो भारत. आणि त्याच वेळा महात्मा गांधींना इंग्रज सरकारनं अटक केली, त्याला मुंबईमध्ये तुरुंगामध्ये ठेवलं. त्यावेळेला जनसमुदाय सर्व पेटून उठला, प्रक्षोभ झाला आणि इंग्रज सरकारला कळून चुकलं की महात्मा गांधींना तर ठेवणं काही फायद्याचं नाही. त्याच वेळा रात्रीच्या वेळा महात्मा गांधींना पुण्याच्या इरोड्याच्या कारागृहामध्ये ठेवलं महात्मा गांधींना. आणि मग त्या कारागृहामध्ये असताना महात्मा गांधींच्या कानावरती एक वार्ता गेली की या इथं जवळ असणाऱ्या देहू नावाच्या गावामध्ये एक महान संत जन्माला आले आणि या संतांनी आपल्या गाथेच्या रूपानं एक साहित्य निर्माण केलं. आणि त्या साहित्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतली स्वराज्य उभं करण्यासाठी. आणि तशी प्रेरणा आपल्याला काय भेटते का बघूया म्हणून या महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांचा गाथा मागवून घेतला आणि त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य जो ग्रंथ लिहिला ते कुठे लिहिला? इल्ला नल्ला पाडरा. मी कन्नडा बोलतो बरं का. 6 भाषा पांडुरंगाच्या कृपेने अवगत आहेत. हो, लोकमान्यांनी गीता रहस्य जो ग्रंथ लिहिला मंडाळ्याच्या तुरुंगामध्ये लिहिला. सावरकरांनी आपलं आत्मचरित्र कुठं लिहिलं ते पण तुरुंगामध्ये असताना लिहिलं. ही मोठी लोक तुरुंगामध्ये असले तरी गप बसत नाहीत आणि आपण कीर्तनामध्ये आलो तरी टाळे वाजवत नाही. दुर्दैव आहे. पण असो भोगतन घडे संचिता वाचून. टाळे वाजल्यानंतर काय होतं? ॲक्युप्रेशर ही रेषा कुठली ती रेषा कुठली मला तिकडं जायचं नाही, पुन्हा कधी पुरुषात भेटली तर बघूया पुढं बघूया. तर ह्या महात्मा गांधींनी त्या गाथ्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना तुम्ही बघितलं का ते महात्मा गांधी 3 माकडं बघितले का? डोळ्यावर हात ठेवला, कानावर हात ठेवला, तोंडावर हात ठेवला. मग हे महात्मा गांधींना सुचलं कुठं? 3 माकडं. कुठेही जावा तुम्ही, अगदी साबरमतीला तुम्ही आश्रमात जरी गेला तिथं ती 3 माकडं आहेत. कुठं सुचलं? त्या गाथ्यामधला एक अभंग आहे. कुठला अभंग? पापाची वासना नको डाऊ डोळा, निंदेचे श्रवण नको माझं कानी म्हणा बाबा. त्याहुनी आंधळा आंधळा बराच मी त्याहुनी आंधळा मुका बरावी. त्याहुनी आंधळा आंधळा बराच मी त्याहुनी आंधळा पापाची वासना विठ्ठला नको जाऊ डोळा. पापाची वासना विठ्ठला नको जाऊ डोळा. पापाची वासना पापाची वासना विठ्ठला नको जाऊ डोळा. डोळा, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, अमंगळवाणी. नको माझ्या मुखी. हा अभंग जो आहे हा महात्मा गांधींच्या मनावरती परिणाम करून गेला. आणि ह्या अभंगाच्या माध्यमातून जे 3 माकडं आहेत ना, कळते ना युवकांना बाबा कळणार का नाही विषय? काय म्हणायचं तुम्हाला? युवकांना कळणार का नाही?
युवकांना कळलं पाहिजे. आता अहम सोहम द्वैत अद्वैत पराब्रह्म इंगळा पिळा नाळी कुठनं जीव आला कुठं गेला कसं ध्यान लागलं हे पोरांना कळत नाही, मग ती येत नाही परत. हो, मी अगदी यंग जनरेशन बघितलं ना की मुद्दाम ह्या विषयाला हात घालतो, मग ते म्हणते लय भारी झालं. ते आज आलं ना की उद्या त्यांना वेदांत ऐकायला भेटतो. तसं महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांच्या साहित्याला वंदन केले. तुकाराम महाराजांचे 7 अभंग साबरमती आश्रमावरती आज पण गायले जातात. पापाची वासना नको जाऊ डोळा, निंदेचे श्रवण मज नको माझे कानी किंवा जे का रंजले गांजले असे 7 अभंग गायले जातात. पण तुम्ही म्हणणार महात्म्याने वंदन केलंय, विद्वानाने वंदन केलंय, ते कसं तुम्ही सिद्ध करताय? अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, पहिले कृष्णवर्णीय बरं का, अमेरिकेचे अध्यक्ष, त्या बराक ओबामाने पण आपल्या अध्यक्षपदीच्या खुर्चीवर बसताना त्या महात्मा गांधीच्या फोटोला वंदन केल्यानंतर बसलेत. हा आपला भारताचा गौरव आहे. हो, असो, बराच विषय मोठा आहे. पुढं आपण थोडं भजन करूया का? विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ओ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. राजांचा लौकिक आहे. एकच राजा इथे जन्मला शिव शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. निर्माण केले तलवारीच्या धारेवर केल्या तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा ज्या राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आमची कन्या आहे बरं का. तब्बल 125 दिवसानंतर पन्हाळगडावरून पांढरा निशाण घेऊन एक इसम खाली उतरला. कोण आहे तो इसम? तो पन्हाळगडाच्या पैत्याला मेघापूर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये नाभिक समाजाचा इसम आहे. त्याचं नाव आहे शिवा काशीद. 125 दिवस वेढा पडलाय. दस्तूर खुद्द औसाहेब जिजाऊंनी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण यातल्याचा हल्ला करून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. वेढा असफल झाला. नेताजी पालकरांनी वेढा फोडण्याचा प्रयत्न केला, पण वेढा असफल झाला. यातल्याचा हल्ला करून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. राजाने विचार केला, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे, आपण युक्ती केली पाहिजे. आणि त्याच वेळेला राजाने सिद्धी जोहरच्या सैन्यापुढं मध्ये वार्ता पसरवली की छत्रपती शिवराय शरण जाणार, छत्रपती शिवराय शरण जाणार. सिद्धी जोहर गाफील राहिला. पण त्याच वेळेला 125 दिवसानंतर पन्हाळगडावरून खाली येणाऱ्या इस्माला राजाने हाक मारली, अरे शिवा, अरे शिवा, सिद्धी जोहरच्या भेटला जायचंय रे, सिद्धी जोहरच्या भेटला जायचंय. शिवा म्हणतो कसा, राज राज आडलं ते काय? अरे पण त्यासाठी प्रति शिवाजी हवाय, त्यासाठी प्रति शिवाजी हवाय. शिवा म्हणतो कसा, राज राज म्या जातो, म्या म्या
म्या जातो सिद्धी जोहरला भेटायला. मंडळी ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे प्रत्येक मावळ्याच्या बलिदानावरती उभं राहिलेलं आहे. प्रत्येक मावल्यानी इथं या स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे. आज पण सह्याद्रीच्या मातीतील एक ढेकळ उचलला आणि पाण्यामध्ये जर टाकला, त्या पाण्यावरती तंग येतो, तो माझ्या मावळ्याच्या रक्ताचा येतो. ज्या ज्या वेळा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळा मावळ्यांचं नाव, त्या मावळ्यांचं गुणगान हे व्यासपीठावरून गायलं जाईल. शिवा म्हणतो, राजा म्या जातो, म्या जातो. राजाने आपल्या डोक्यावरचा जिरेटोप काढला आणि शिवाला घालाय दिला. राजाने आपल्या डोक्या अंगातला अंगरखा काढला आणि शिवाला घालाय दिला. राजाने जशा आपल्या पायातल्या जरी खरावा काढल्या आणि शिवाला घालाय दिल्या. शिवा म्हणतो कसा, राजा राजा, या जरी खरावाच्या कडला उभं राहायची आमची लायकी नसताना तुम्ही आम्हाला ते घालाय देत असा. एवढं जसं शिवा बोलला, राजांच्या डोळ्यातून एक अश्रू गळगळ वाहू लागले. राजाने कडकडून शिवाला मिठी मारली. राजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवाच्या खांद्यावरती पडला आणि शिवा म्हणतो कसा, राजा राजा, सोनं झालं या देहाचं, सोनं झालं. म्या मेल्यानंतर सर्वजण रडतील हो, पण म्या जिवंत असताना माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी अश्रू यावं. केवढं मोठं भाग्य माझं, केवढं मोठं भाग्य. मंडळी, राजाने मिठी मारली, शिवा काशी झाला आणि शिवा काशाने मिठी मारली राजांना. हा राजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवा काशाच्या खांद्यावरती पडतो आणि शिवा म्हणतो, राजा माझं केवढं मोठं भाग्य. म्या जिवंत असताना माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी अश्रू यावं. मी मेल्यानंतर भरपूर रडत्याल, भरपूर रडत्याल. त्याच वेळा राजा म्हणतात, अरे शिवा, अरे शिवा, एवढ्यासाठी या राजेपणाचा वीट आलाय रे, राजेपणाचा वीट आलाय. जसा प्रसंग पडावा तस तशी तुझ्यासारखे नरत्न मला खलची घालावं लागतायत. नको हे राजेपण, नको. शिवा म्हणतो, राजा म्या जाईन राजा. 2 पालख्या ठरलेल्या आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया, सर्व मोहिमा ह्या रात्रीच्या वेळी, बरं रात्रीच्या वेळी. शुभ अशुभ घटना पाळल्या नाही, अंधश्रद्धा वगैरे अजिबात नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. पुढं प्रमाण येणार होतं महाराज, हेंदरी शेंदरी दैवते, पण तिकडे जाणार नाही फास्ट मध्ये 2 मिनिटात. आणि मध्यरात्रीच्या 2 पालख्या पसरल्या, निघाल्या. पुढच्या दरवाजा निघाली. जी पालखी आहे त्या पालखीमध्ये बसला शिवा काशीत नावाचा इसम आहे, त्या पालखीमध्ये बसलाय. पाठीमागच्या बुरुजासाठून पालखी निघाली. बरोबर आहेत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी. पुसाडीच्या बुरुजासाठून कधी पराळगडावर गेला तर पाठीमागं उभं राहा पुसाडीच्या बुरुजावर. पराळगड ते विशाळगड किती अंतर आहे बघा. आणि मध्यरात्रीला कसं पार केलं असेल, कोण शौर्य माझ्या राजांचं हो. आणि त्याच दरम्यान छत्रपती शिवरायांच्या सैन्याने, मावळ्यांनी सिद्धी जोहरच्या सैन्यामध्ये अफवा पसरली. छत्रपती शिवराय शरण येणार, सिद्धी जोहरचं सैन्य गाफील राहिलं आणि ही पालखी पुढून निघालेली पालखी ही सिद्धी जोहरच्या शामियानासमोर उभी राहिली. आणि शिवा काशीत तो छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलंय, तो पालखीमधून खाली उतरला आणि सिद्धी जोहर म्हणतो कसा, आव शिवाजी, आव शिवाजी. त्याच वेळा 2 संशय डोळे फुटफुटले. हे 2 संशय डोळे म्हणतात कसे, हे शिवाजी नाही हो सकता, हे शिवाजी नाही हो सकता. मंडळी ध्यानात ठेवा, हे 2 संशय डोळे सिद्धी फाजल खानाचे. हा फाजल खान अफजल खानाचा मुलगा आहे, जो अफजल खानाला प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवरायांनी मारला. आणि त्यावेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिद्धी फाजल खानाला जीवदान दिलं. तो पळून गेला आणि पुन्हा वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सिद्धी जोहर बरोबर पन्हाळगडाला वेढा टाकण्यासाठी पुन्हा आलाय. हा म्हणतो हे शिवाजी नाही हो सकता. तेव्हा सिद्धी जोहर विचारतो, तू कैसा बोल सकता है, हे शिवाजी नाही हो सकता है. तेव्हा हा फाजल खान म्हणतो, याच्या डोक्यावरती वाराची खून असेल तर हा शिवाजी, नाहीतर हे शिवाजी नाही, हे शिवाजी नाही हो सकता. मंडळी ध्यानात ठेवा, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, 350 लढाया छत्रपती शिवाजी महाराजांनी लढल्या, पण कुठल्याही इतिहासकारांना असं लिहून नाही ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर कुठं खरचडल्याची खूण आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आपलाच माणूस कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं प्रतापगडच्या रणसंग्रामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती वार केला आणि या वाराची खून राजांच्या डोक्यावरती हयातभर राहिली. आणि फाजल खान म्हणतो कसा, याच्या डोक्यावर वाराची खून असेल तर हा शिवाजी, नाहीतर शिवाजी नाही. सिद्धी जोहरनं आपल्या तलवारच्या टोकानं शिवा काशीच्या डोक्यावरचा जिरोट बोडूला पाहतो तर काय, याच्या डोक्यावर वाराची खून नाही. सिद्धी जोहर विचारतो, बोल तू कोण आहे. हा म्हणतो मी शिवाजी, हा म्हणते मी शिवाजी हूं. सिद्धी जोहरनं वाराची भोचार केली, वारावर वार केले, रक्ताचा चिळकाड्या उडाल्या, यातनेचा हल्लकोळ उडाला. शिवा खाली पडला.
खाली पडला शिवाच्या श्वासानं, जी माती उडली, जी धुळा उडला, तो सांगत गेला, अरे मातीत मरणारे सर्वच असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठीच असतात. फार मोठा प्रसंग आहे. याच्यामध्ये एवढं कॉन्ट्रीब्युशन बनवलं की पुन्हा थांबता येत नाही. पण माझं लक्ष त्या घड्याळाकडे. असं यथामती यथावकाश माझ्या बुद्धीला जसं जमल तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. पखवाज महाराज आमचे आवारे महाराज, आपले ओम महाराजांचं नाव गोपाळ महाराज. वा क्या बात आहे. पुन्हा यांच्या टाळी वाजवा बरं. आमचे तिन्ही चारही गायनाचार्य बाबा, तुमच्या वयात आम्ही माईकवर उभं राहणार नाही, तुम्ही अगोदर गायला होता. लाख लाख धन्यवाद. आमचे कीर्तनकार महाराज आहेत सर्व, जवळजवळ सगळे कीर्तनकार, आमचे जय महाराज, आमची गौरी, सर्व आमच्याकडनं प्रयत्न केला. मी असं महाराज कुठं जाईल तिथं थोडा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. बघूया पांडुरंगाची इच्छा काय असेल ते, आपण फक्त प्रयत्न करायचा आहे. झालेली सेवा आमचे हार्मोनियम मास्तर, आमचे सद्गुरू, ज्येष्ठ बंधू आवारे महाराज, सर्व आमचे मामा आहेत, मामे आहेत, बरेच नातेवाईकच भरपूर जमले आणि आवारे महाराज आपल्या घरातच सगळं झालं. असो, सर्वांचे अर्पण करतो. आमचे ज्येष्ठ बंधू संतोष आबा, आमच्या काकी आलेत, त्यांच्या पण चरणावर, आमचे मामा आलेत, त्यांच्या पण चरणावर सेवा समर्पित करतो. तो आणि माझ्या वाणीला पूर्ण कामाने माझ घडो त्याची सेवा, मन माझ घडो त्याची सेवा. हो तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कोळे कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्ञानराज बाबली ज्ञानेश्वर